हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस रिगार्डिंग द डिफरंट जॉब ओपनिंग्स इन डिफरंट कंपनीज as well as we are discussing regarding the different internship program which are currently available in IT sector. So first of all we will see द माइंडट्री ऑफ कॅम्पस ड्राईव्ह. माइंडट्री ह्या कंपनीमध्ये जे काही सध्या रिक्रुटमेंट चालू आहे, ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या चालू आहे, तो म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर ह्या पोस्ट रिलेटेड आहे. तर यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, काय सॅलरी असणार आहे, याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही फर्स्ट टाइम ही चॅनल व्हिजिट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे अपडेट्स असतात तर देत असते. तर पाहूयात की माइंडट्री ही कंपनी जी आहे तर दे आर हायरिंग फॉर द सॉफ्टवेअर इंजिनियर पोस्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज द अबाउट द डिस्क्रिप्शन रिगार्डिंग द माइंडट्री कंपनी. तर ह्या कंपनीचा जर तुम्ही रेव्हेन्यू पाहिला तर ऑलमोस्ट $1.2 बिलियन प्लस ॲन्युअल त्यांचा रेव्हेन्यू आहे. 32,000 प्लस त्यांचे एम्प्लॉईज आहेत, 260 प्लस त्यांचे ॲक्टिव्ह क्लायंट्स आहेत आणि 21 बिलियन प्लस त्यांचा जो रेव्हेन्यू आहे, जी त्यांची पॅरेंट कंपनी आहे लार्सन अँड टोब्रो, तर ह्या कंपनीचा रेव्हेन्यू आहे. आणि ऑफिसेस जर पाहिले तुम्ही तर 24 कंट्रीजमध्ये ह्या माइंडट्री कंपनीचे ऑफिसेस आहेत. म्हणजे ही वेल डेव्हलप आणि वेल रिकॉग्नाइज IT कंपनी आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमचं फ्युचर कंप्लीट करू शकता, तुमचे जे ड्रीम्स आहेत ते कंप्लीट होऊ शकता. आता ह्यासाठी त्यांचा जो ओपनिंग्ज आहे तर सॉफ्टवेअर इंजिनियर हा पोस्टसाठी ओपनिंग्ज आहे. तर त्यामध्ये ते कंपेन्सेशन आणि बेनिफिट्स काय देणार आहेत तर 4 LPA तुमचं कंपेन्सेशन असणार आहे, सॅलरी असणार आहे, डेझिग्नेशन सॉफ्टवेअर इंजिनियर असेल. त्यानंतर तुम्हाला जो स्टायपेंड दिला जाणार आहे ड्युरिंग युअर ट्रेनिंग पिरियड दॅट विल बी 26,000 पर मंथ. त्यानंतर कोणतंही बॉन्ड किंवा सर्व्हिस ॲग्रीमेंट नसणार आहे आणि प्रमोशन अँड इन्क्रीमेंट्स आर डिपेंड ऑन द HR पॉलिसी. सो दीज आर द डिफरंट बेनिफिट्स अँड द कंपेन्सेशन दे आर गिवन टू देअर एम्प्लॉईज. आता यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीटेड पाहिजे, मग तुमचं BE असेल किंवा BTech असेल. त्याचबरोबर जे मास्टर्स डिग्री कंप्लीटेड स्टुडंट आहे त्यामध्ये ME MTech किंवा MCA झालेलं असेल. फुल टाइम स्टुडंट असाल तुम्ही तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता. यासाठी जो पर्सेंटेज क्रायटेरिया आहे दॅट इज 60% अँड 6 CGPA अँड अबोव. त्याचबरोबर 10th आणि 12thला पण 60% रिक्वायर्ड आहे. नो ॲक्टिव्ह बॅकलॉग इज रिक्वायर्ड ॲज वेल ॲज दे कॅन अलाउड फॉर द 2 years ऑफ गॅप. त्याचबरोबर जे काही ऑल ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगच्या तर ते सगळे स्टुडंट्स इलिजिबल असतील आणि इयर ऑफ पासिंग पाहिजे 2020 अँड 2021. तर ह्या 2 वर्षाचे जे स्टुडंट्स आहेत तर ते अप्लाय करू शकतात. आता यांची जी हायरिंग प्रोसेस असणार आहे तर ती कशी असणार आहे तर तुम्ही पाहिलं की इच अँड एव्हरी IT कंपनी प्रोसेसेस द डिफरंट स्टेप. तर माइंडट्रीमध्ये फर्स्ट ॲप्टिट्यूड राऊंड असेल, त्याच्यानंतर कोडिंग टेस्ट असणार आहे, त्यानंतर टेक्निकल डिस्कशन आणि HR इंटरव्ह्यू. तर असे 4 राऊंड असणार आहे आणि त्यामध्ये सगळी जी हायरिंग प्रोसेस आहे दॅट विल बी ऑनलाईन अँड व्हर्च्युअली. त्यानंतर त्यांचे डिफरंट लर्निंग प्रोग्राम्सही आहे की बिफोर जॉईनिंग ते तुम्हाला डिफरंट प्री जॉईनिंग लर्निंग प्रोग्राम प्रोव्हाइड करणार आहे. त्यामध्ये डिफरंट तुमचं MS टीम असेल, हाऊ टू ॲक्सेस युअर मायक्रोसॉफ्ट टीम, त्यानंतर डिफरंट टेक्निकल क्वेरीज असतील किंवा डिफरंट कोड वॉक असतील तर हे सगळे प्री जॉईनिंग लर्निंगचे प्रोग्राम्स असतील. त्यानंतर डिफरंट लर्निंग प्रोग्राम्सही प्रोव्हाइड करणार आहे आणि पोस्ट जॉईनिंग नंतरही तुम्हाला डिफरंट लर्निंग प्रोग्राम्स कंप्लीट करायचे आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही 2020 आणि 2021चे पास आउट स्टुडंट असाल तर तुम्ही नक्की ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर पोस्टसाठी माइंडट्रीमध्ये अप्लाय करू शकता. आता जो सेकंड जॉब ओपनिंग आहे दॅट इज फ्रॉम द ॲक्सेंचर कंपनी. ॲक्सेंचर कंपनी इज हायरिंग फॉर द न्यू असोसिएट पोस्ट इन इन्व्हेस्टमेंट बँकिंग डोमेन. तर तुम्हाला जर बँकिंग सेक्टर रिलेटेड जर नॉलेज असेल तर तुम्ही ह्यासाठी नक्की अप्लाय करू शकता. आता याचं जे जॉब लोकेशन आहे मुंबई. याची जी लास्ट डेट आहे ॲप्लिकेशनची 12 फेब्रुवारी 2000 दॅट इज द 17 days लेफ्ट आहे. तर लास्ट डेट आहे 5 मार्च 2022 आहे. त्यासाठी कोण अप्लाय करू शकतं त्यांनी ते त्यांचे रिक्वायरमेंट दिलेली आहे.
तर जे बेसिक रिक्वायरमेंट आहे ते म्हणजे एनी ग्रॅज्युएट पर्सन कॅन अप्लाय फॉर दिस ड्राईव्ह. मग तुमचं BE असेल, BTech असेल, BCA, BBA, एनी ग्रॅज्युएशन असेल तर ते स्टुडंट्स अप्लाय करू शकतात. आणि तुम्हाला जर अप टू 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल इन बँकिंग डोमेन देन यू कॅन ऑल्सो अप्लाय फॉर दिस ड्राईव्ह. त्याचबरोबर कस्टमर सर्व्हिस मॅनेजमेंट, अडॅप्टेबल अँड फ्लेक्झिबल, ॲबिलिटी टू वर्क वेल इन अ टीम, ॲबिलिटी टू मीट डेडलाईन्स, दीज आर द बेसिक स्किल्स दे आर रिक्वायर ॲज अ न्यू असोसिएट. त्याच्यानंतर जर रिस्पॉन्सिबिलिटीज पाहिल्या तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही न्यू असोसिएट म्हणून जॉईन व्हाल ॲक्सेंचर कंपनीमध्ये तर यू हॅव टू perform these types of tasks, like you have to solve the routine problems largely through precedent and referral to the general guidelines, as well as you have to interact within your team and your direct supervisor and work closely with the project member to effectively deliver on the requirement. So these are the responsibilities of the candidate, and Accenture is hiring for the position of new associate in a investment banking domain. तर तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. यासाठी जी लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही इथे अप्लाय बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. आता जर तुम्ही अप्लाय नाववर बटनवर क्लिक केलं तर डिरेक्टली ॲक्सेंचरचं पेज ओपन होते आणि त्यावर अप्लाय नाव बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जी हायरिंग आहे दॅट इज फ्रॉम द डेल टेक्नॉलॉजी. या कंपनीमध्ये अंडर ग्रॅज्युएट इंटर्न ह्या पोस्टसाठी ओपनिंग्स आहेत. म्हणजे तुम्ही जर लास्ट इयरचे स्टुडंट्स असाल तर तुम्ही नक्की ह्यासाठी अप्लाय करू शकता. आता यांचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो काय आहे तर ते पाहूयात आपण, की तुम्हाला जर याचं नॉलेज असेल, ॲबिलिटी टू कम्युनिकेट वेल विथ सिनियर लेवल टीम मेंबर ॲज वेल ॲज नॉलेज ऑफ RPA अँड एक्सपिरियन्स इन प्रोसेस improvement and automation as well as experience in Power BI, then you can apply for this Dell Technology. तर ह्या Dell Technology मध्ये जे मेन रिक्वायरमेंट आहे, इसेन्शियल रिक्वायरमेंट, ते म्हणजे की तुमचं जर इंटरमिजिएट एक्झामिनेशन कंप्लीट झालेली असेल, हु हॅज क्लिअर देअर इंटरमिजिएट एक्झामिनेशन और प्रोफेशनल एज्युकेशन और इंटरमिजिएट एक्झामिनेशन ऑफ CA, तर ते पर्सन अप्लाय करू शकतात. तर जर तुम्ही CAच्या फायनल एक्झामला अपियर होणार असाल तरीसुद्धा तुम्ही ह्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता, ह्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे इन शॉर्ट त्यांना फायनान्शियल प्रोफेशन असलेले स्टुडंटची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही जर CAच्या फायनल इयरला अपियर होत असाल किंवा तुमचं इंटरमिजिएट एक्झामिनेशन क्लिअर झालेली असेल CAची तर तुम्ही या डेल टेक्नॉलॉजीच्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. तर नेक्स्ट जो ड्राईव्ह आहे दॅट इज फ्रॉम द ॲमेझॉन. तर ॲमेझॉन ह्या कंपनीमध्ये प्रोग्रामर ॲनालिस्ट इंटर्न ह्या पोस्टसाठी हायरिंग होत आहे. तर तुमचं जे प्रिफर क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीटेड असेल, BE किंवा BTech कंप्लीटेड असेल आणि तुम्हाला कोणताही अप टू 3 इयर्सचा टेक्निकल सपोर्टचा एक्सपिरियन्स असेल, डेव्हलपमेंट और टेक्निकल सपोर्टचा, तर तुम्ही नक्की ह्यासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर ओप्सच्या ज्या कन्सेप्ट आहे C++ और जावा, तर याचं जर स्ट्रॉंग नॉलेज असेल ॲज वेल ॲज इफ यू हॅव अ नॉलेज ऑफ द युनिक्स अँड लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम देन यू कॅन अप्लाय फॉर दिस ड्राईव्ह. त्याच्यानंतर जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत ते म्हणजे की डॉक्युमेंटेशन स्किल्स रिक्वायर आहे, ऑपरेशनल एक्सलन्स रिक्वायर आहे, त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल्स शुड बी गुड. तर ह्या अशा पद्धतीचे बेसिक रिक्वायरमेंट्स त्यांनी प्रिफर केलेले आहेत. तुम्हाला जर तुम्ही लास्ट इयरचे स्टुडंट्स असाल किंवा फायनल इयरचे स्टुडंट्स असाल आणि कंप्लीटेड असाल तुमचं ग्रॅज्युएशन, तरी तुम्ही ह्या प्रोग्रामर ॲनालिस्ट इंटर्न ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे अप्लाय नाव बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे लॉग इन डिटेल्स आहे तर त्या थ्रू तुम्ही लॉग इन करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे डिफरंट जे ड्राईव्ह आहे सध्या ओपन किंवा इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज आहे त्यासाठी नक्की अप्लाय करू शकता. तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे काही नोटिफिकेशन्स असतात तर त्याचे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.